लॉकडाऊनमध्ये आपली कला आणि आपण देत असलेल्या कलेचं शिक्षण न थांबता ते चालू ठेवणं आणि हाती घेतलेले विविध सामाजिक प्रोजेक्ट्स चालू ठेवणं हा एक ध्यास घेतलाय तो कथक नृत्यांगना ऋतुजा कुलकर्णीने। एक कलाकार आणि जागरूक नागरिक म्हणून आपण समाजाचं देणं लागतो हा विचार अनेक वर्ष तिच्या मनात होता। यातून आर्ट ऑफ ह्युमॅनिटीचा जन्म झाला। हा उपक्रम फेब्रुवारी 2020 मध्ये कथक नृत्यांगना कुमारी ऋतुजा कुलकर्णी हिने सुरू केलाय। नृत्याच्या माध्यमातून सामाजिक समस्यांचं चित्रण करून त्यावर उपाय करण्यासाठी लोकांना आवाहन करणं आणि गरजू लोकांना मदत करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे। चा पहिला प्रोजेक्ट होता केअर थ्रू हेअर। कॅन्सर या भयंकर रोगाच्या इलाजासाठी प्रत्येक रुग्ण केमोथेरपीला सामोरा जातो आणि त्यापासून होणाऱ्या भीषण साइड इफेक्ट्सना पचवण्याचा प्रयत्न करतो। यात डोक्यावरचे केस गेल्यामुळे विशेषतः महिलांचे खूप हाल होतात। अशाच वंचित रुग्णांसाठी केअर थ्रू हेअर या प्रोजेक्टद्वारे आम्ही महिलांना त्यांचे केस दान करण्यासाठी आवाहन केलं, जेणेकरून अशा रुग्णांसाठी जास्त प्रमाणात विग्स बनवता येतील। याचबरोबर नृत्याचे धडे घेत असलेल्या विद्यार्थिनींना ऑनलाईन नृत्य प्रशिक्षणही देत आहेत। चला तर पाहूया ऋतुजा कुलकर्णी आपल्या कार्याविषयी काय म्हणतायत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी। गेले 2 महिने आपण सर्वजण कोरोना या संकटाशी लढतोय। मानवाचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा आपल्यावर अशी भीषण संकट आली तेव्हा खंबीरपणे उभं राहून आपण यावर मात केली। मला असं वाटतं या संकटाकडे संकट म्हणून न पाहता आपण एक संधी म्हणून पाहूयात। आपल्या वागण्यामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणूया, जेणेकरून अशी परिस्थिती परत उद्भवणारच नाही। आपल्या सर्वांसाठी दिवसाची रात्र करून डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादी कार्यरत आहेत। या सर्वांना सलाम म्हणून सरकारने आपल्याला जे आदेश दिलेत या आदेशाचं काटेकोरपणे पालन करूया आणि या संकटातून लवकरच मुक्त होऊया। आपल्या सर्वांनाच प्रचंड मोकळा वेळ मिळाला आहे, त्या मोकळ्या वेळेला सत्कारणी लावूया। मी कथक नृत्यांगना असल्यामुळे माझ्या नृत्याद्वारे मी जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी कशी पसरवू शकते या प्रयत्नात मी आहे। माझा प्रोजेक्ट आर्ट फॉर ह्युमॅनिटी याच्या अंतर्गत काही ठळक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या प्रयत्नात मी आहे। माझ्या विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देण्यासाठी ऑनलाईन त्यांचे क्लास घेत आहे। मला असं वाटतं आपण सर्वांनीच आपल्याला हा जो मोकळा वेळ मिळाला याचा चांगला उपयोग करून घेऊयात आणि आपल्यामध्ये काही चांगले बदल घडवून आणूयात। माझी आशा आहे की ह्या संकटातून लवकरात लवकर आपली मुक्तता होईल आणि लवकरच एका सकारात्मक दृष्टिकोनाबरोबर आपण सर्वजण नियमित कामाला सुरुवात करू। धन्यवाद। प्रतिनिधी रीता शेटिया, महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपलं शहर, कुटुंबीय आणि स्वतःला कोरोनापासून वाचवा। घरी रहा, सुरक्षित रहा। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।